नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं सई आणि मुक्ता हसतच रूममध्ये येत असतात. तर सागर हा सई आणि मुक्ताला विचारतो, काय झालं आहे, एवढं छान हसतच रूममध्ये येत आहे. तर मुक्ता ही सईला विचारते, सांगूया का, कारण आपल्याकडे तर दोन दोन गुड न्यूज आहेत. तर सई बोलते, हो ना, सांगूया. तर सागर विचारतो, पहिली गुड न्यूज काय आहे. तर सई बोलते, आज्जू बरी झाली आहे. आत्ताच डॉक्टर चेक करून गेलेत आणि त्यांनी सांगितलं की आज्जू आता अगदी ठीक आहे. तर सागर खूप खुश होतो आणि मुक्ताला विचारतो, आईची तब्येत ठीक आहे का. तर मुक्ता म्हणते, हो, आत्ताच डॉक्टर चेक करून गेले. डॉक्टर म्हणाले आहेत 1-2 दिवसांनी सिटी स्कॅन करायला हवं, पण आईला तर आतून छान वाटतंय ना, मग सगळं काही नॉर्मल असेल. तर सागर विचारतो, मग दुसरी गुड न्यूज कोणती आहे. मुक्ता ही सईला बोलते, सई सांग ना बाळा. तर सई खूप खुश होते आणि पप्पाला बोलते, पप्पा दुसरी गुड न्यूज. तर मुक्ता म्हणते, आपल्या सई माऊला स्कूलमधून समर कॅम्पला जायचं आहे. तर हे ऐकताच सागर खूप खुश होतो. तर सई बोलते, हो, मला खरंच खूप आनंद झाला आहे. तर मुक्ता ही सईला विचारते, काय मग एकटी जाणार का. तर सई बोलते, नाही, मी एकटी नाही जाणार, तर तुम्ही दोघंही माझ्यासोबत असणार आहात, कारण पॅरेंट्सना घेऊनच हा समर कॅम्प आहे. तर मुक्ता आणि सागर आपल्यासोबत येणार या गोष्टीनेच सई खूप खुश झालेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं की हर्षवर्धन सावनी आणि कार्तिकला म्हणतो की मी आज मुक्ताला भेटायला गेलो होतो. तर सावनी धक्क्यानेच विचारते, काय तू आणि मुक्ताला भेटायला. तर हर्षवर्धन म्हणतो की हो, सागरबद्दल मत बदलायला गेलो होतो. मी तिला खूप सांगण्याचा प्रयत्न केला, खूप कन्व्हिन्सही केलं, पण ती काही कन्व्हिन्स झाली नाही. तर कार्तिक म्हणतो की मी बोललो होतो ना, ती कन्व्हिन्स होणार नाही. जेवढी दिसते तेवढी ती साधी नाहीच आहे. सहज कोणाच्याही जाळ्यात अडकेल अशी ती मुक्ताच नाही आहे. त्यासाठी सावनी मॅडम आपल्याला मोठा आणि स्ट्रॉंग असा प्लॅन बनवावा लागेल, नाहीतर काय ती आपल्या जाळ्यामध्ये अडकणारच नाही. तर हे ऐकून सावनीला खूप राग येतो. सावनी म्हणते, आता तू मला शिकवणार आहेस का. आणि झालं का, झालं तिचं कौतुक करून. तिला सरळ कसं करायचं ना हे मला चांगलंच माहिती आहे आणि त्यासाठी मला सागर मदत करणार आहे. तर सावनीचं हे बोलणं ऐकून कार्तिक हसतच म्हणतो, वा मॅडम, तुम्ही झोपेत आहात की स्वप्नात. नक्की तुम्हाला सागर का मदत करेल सांगा बघू. तर सावनी बोलते, हो, सागरच मला मदत करणार आहे, कारण मी सागरला अशा वळणावर आणून ठेवला आहे ना की तो फक्त माझंच ऐकणार आहे आणि त्याला माझंच ऐकावं लागणार आहे. आणि हे सगळं सावनीचं बोलणं ऐकून हर्षवर्धनला मात्र खूप आनंद झालेला असतो. आपल्या प्लॅनमुळे सावनी खूप खुश असते आणि त्याचवेळी आदित्यचा ड्रायव्हर आदित्यला घरी घेऊन येतो आणि आदित्यची ती अवस्था पाहून सावनी खूप घाबरून गेलेली असते. सावनी ही आदित्यला पकडतच विचारते, आदित्य नक्की काय झालंय बाळा, तुझा चेहरा असा उतरला का आहे, तुला बरं वाटत नाही आहे का. तर ड्रायव्हर हे सावनीला बोलतात, सावनी मॅडम, ज्यावेळी आदित्यची शाळा सुटली त्यावेळी मी त्याला गाडीमध्ये बसवलं आणि त्यावेळीपासून त्याला उलट्या व्हायला लागल्या. तर सावनी घाबरतच बोलते, आदित्य काय झालंय बाळा. तर आदित्य काहीच बोलत नसतो, म्हणून सावनी ही हर्षवर्धनला म्हणते, बघ ना हर्ष, आदित्य तर काहीच बोलत नाहीये. हर्षवर्धन बोलतो, ठीक आहे, तू एवढी का घाबरते आहेस, हे सगळं काही उन्हामुळे झालं असेल, तू एवढी नको घाबरूस, त्याच्यासाठी लिंबू पाणी मागव, तोपर्यंत मी डॉक्टरांना बोलावून घेतो. हर्षवर्धन लगेच डॉक्टरांना कॉल करतो आणि बोलावून घेतो. तर इकडे सावनी ही आदित्यच्या काळजीने खूप घाबरून गेलेली असते. ती आदित्यला सावरतच म्हणते, आदित्य बाळा घाबरू नको, मी आहे ना तुझ्यासोबत. मात्र आदित्य काहीच बोलत नसतो. इकडे मुक्ता ही सागरला म्हणते की समर कॅम्पला आईबाबांनी बरोबर जायचं आहे, त्यामुळे बाबा आता वेगळं काही कारण ठरवू नका हां. तर सागर काही बोलणारच. तर सई बोलते, बाबा आता कोणतंही कारण नको, तुम्ही दोघांनीही माझ्यासोबत यायचं आहे. तुम्ही दोघंही माझ्यासोबत आलात तरच मला खूप आनंद होणार आहे. तर सागर हा सईला म्हणतो, हो बाळा, मी कुठेही जाणार नाही, तुझ्या समर कॅम्पला आम्ही दोघंही येणार, मग तर तू खुश ना. तर सई खूप खुश होते आणि आनंदानेच उड्या मारू लागते. सईचा हा आनंद पाहून मुक्तालाही खूप आनंद झालेला असतो. तर मुक्ताही सागरला म्हणते, बरं का, यावर्षी आपल्या सई माऊचा रिझल्टही खूप छान लागला आहे, त्यामुळे आपल्या सई माऊला आपल्याला स्पेशल काहीतरी द्यावंच लागणार आहे. काय द्यावं बरं. मुक्ता ही सईला म्हणते, बाळा, आपल्या इथे मोठं जे मैदान आहे ना, तिथे फन फेअर चालू आहे, आपण तिथे जाऊया का, म्हणजे तुला तिथे खूप मज्जा करता येईल, पण अजून काहीतरी देऊयात का, असं ती सागरला विचारते. तर सागर म्हणतो, हो ना, त्याच्याच समोर सईचा आवडता पिझ्झा पार्लर आहे, मग तिथे जाऊन सईच्या आवडता पिझ्झा तिला द्यायचा. तर हे ऐकून सई खूप खुश होते आणि खूपच उड्या मारू लागते आणि तिला खूप आनंद झालेला असतो. त्यावेळी ती मुक्ताला आणि सागरला थँक्यू बोलते. तर मुक्ताला ती मिठी मारतच बोलते, मुक्ताई खरंच थँक्यू.
तर दुसरीकडे डॉक्टर हे सावनीला विचारतात की तो खूप तणावाखाली आहे का? तर सावनी काहीच बोलत नाही. तर डॉक्टर सावनीला म्हणतात की कारण मी आता त्याचा BP चेक केला तर त्याचा BP खूपच लो झाला आहे. असं काहीतरी घडलं आहे की ज्यामुळे तो तणावाखाली गेला आहे आणि त्याने त्या गोष्टीचा खूप तणाव घेतला आहे. त्याला खूप सगळ्या गोष्टीचा धक्का बसलेला आहे. त्यामुळे तुम्हाला नक्की काय घडलं आहे हे त्याच्याकडून विचारून घ्यावं लागेल आणि एवढंच नाही तर त्याला जे काही आवडेल अशाच गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. तो पुन्हा कोणत्या गोष्टीचा त्रास तर करून घेणार नाही, या सगळ्याची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. तर सावनी डॉक्टरांना हो असं बोलते. तर डॉक्टर सावनीला म्हणतात जर काही लागलं तर मला पुन्हा कळवा, मी येईनच. तर डॉक्टर निघून गेल्यानंतर सावनी ही आदित्यच्या बाजूला बसते आणि आदित्यला म्हणते, आदित्य बाळा हे बघ, आता डॉक्टरांनी औषध तर दिलं आहे, मी सगळी काही औषधे मागवून घेते म्हणजे तुला बरं वाटेल. तर आदित्य सावनीला म्हणतो, अगं मम्मा मी आजारी कुठे आहे, मला काहीच झालं नाही आहे, पण मला माहीत नाही मला असं का होत आहे. तर सावनी त्याला म्हणते, अरे आदित्य बाळा तू सगळं विसरून जा ना, या गोष्टीचा विचार तू नको करूस. आदित्य म्हणतो, डोळे बंद केले तरी तीच गोष्ट डोळ्यासमोर येते आणि डोळे उघडले तरी तीच गोष्ट डोळ्यासमोर येते. मम्मा तू जा ना, मला एकटं सोड, मला प्लीज एकट्याला राहू देत. सावनी बोलते, असं कसं मी जाऊ, मी नाही तुला एकट्याला सोडून कुठेही जाणार. आणि तसंही तू असा घाबरू नकोस, तुझे सागर पप्पा आहेतच ना, ते तुला सांभाळून घेतील. तू म्हणजे त्यांचा जीव आहेस, तुला असं ते नाही पाहू शकत, ते तुला नक्की वाचवतील या सगळ्यातून. आदित्य या गोष्टीचा विचार नको करूस, प्लीज स्वतःची काळजी घे. तर आदित्य सावनीला म्हणतो, नाही मम्मा मला खरंच खूप भीती वाटते आहे, जरी सागर पप्पा असले तरी ते इथे कुठे आहेत ना. तर सावनी ही आदित्यला विचारते, आदित्य आपण एक काम करूया का, आपण पिकनिकला जाऊया का. तर आदित्य खुश होतो आणि बोलतो, पिकनिक, हो चालेल, मला तर तुझ्यासोबत आणि पप्पांसोबत पिकनिकला जायला खूप आवडणार आहे. तेवढ्यातच आदित्यला सावनी म्हणते, वा पिकनिकचं नाव काढल्यावर लगेच उठलास, लगेच बरं वाटतं तुला. आदित्य बोलतो, हो मला तू पिकनिकला नक्की घेऊन जाशील ना. तर सावनी बोलते, हो तू मी सई आणि पप्पा सर्वजण जाऊ. तर आदित्य म्हणतो, पण पप्पा येतील का आपल्यासोबत, कारण मला वाटत नाही की सागर पप्पा आपल्यासोबत येतील, मला माहिती आहे ते माझ्यासोबत येतील, पण तुझ्यासोबत ते कुठेच जात नाहीत ना म्हणून विचारलं. सावनी म्हणते, तू काळजी करू नकोस, मी सागर पप्पाला समजावेन आणि सागर पप्पा नक्की येईल, मग तर झालं, तू आता कोणत्याच गोष्टीचा विचार करू नको. आणि सावनी आपला डाव साधून घेत असते तर आदित्य मात्र खूप खुश असतो. तर सावनीचा पुढचा प्लॅन असतो की सागरला पुन्हा एकदा चाळ्यात ओढण्याचा. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सई खूप खुश असते आणि सईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मुक्ता आणि सागरही खूप खुश असतात. आणि त्याचवेळी सागरला आदित्याचा कॉल येतो. सागर हा मुक्ताच्या समोर आदित्यसोबत न बोलता मुक्ताला 1 मिनिट असं बोलून बाहेर जातो. तर मुक्ता ही सईसोबत असते. तर इकडे सागर हा आदित्यला विचारतो, बोल ना. तर आदित्य बोलतो, हॅलो पप्पा, तुम्हाला मी डिस्टर्ब तर नाही ना केलं, मला खरंच खूप भीती वाटते आहे, एकटं फील होत आहे, मला तुमच्यासोबत राहायचं आहे, तुम्ही इथे नाही आहात या गोष्टीचं मला खरंच खूप वाईट वाटतं. तर सागर हा आदित्यला बोलतो, अरे बाळा मी तुझ्यासोबत कायमच आहे ना. तर आदित्य म्हणतो, पण पप्पा तुम्ही जवळ नाही आहात ना, म्हणून मला भीती वाटते, मला भीती वाटल्यानंतर तुमचा हात धरायचा असतो, तुमच्या कुशीत झोपायचं असतं. पप्पा मला तुमच्यासोबत राहायचं आहे, मला तुम्ही हवे आहात, आपण उद्या कुठेतरी फिरायला जाऊयात का मम्मासोबत, आणि तुमच्यासोबत मला टाईम स्पेंड करायचा आहे. पप्पा प्लीज याल ना तुम्ही, नाही म्हणू नका, मला खरंच तुमची खूप गरज आहे. मात्र हे सगळं बोलणं ऐकून सागर मात्र आदित्यला काहीच उत्तर देत नाही, तो शांतच असतो. तर आदित्य म्हणतो, पप्पा बोला ना काहीतरी, मला प्लीज तुमच्यासोबत जायचं आहे, मला खूप एकटं वाटतं आहे आणि मला तुमची खरंच खूप गरज आहे. सागरला हे सगळं ऐकून खूप वाईट वाटत असतं. तर सागर हा आदित्यला काही बोलणारच, तर आदित्य म्हणतो, पण पप्पा तुम्ही येणार आहात ना. तर सागरच्या लक्षात येतं की उद्या सईचा समर कॅम्प आहे. तर सागर मनाशीच म्हणतो, मी काय करू, उद्या सईचा तर समर कॅम्प आहे आणि जर मी आदित्यसोबत नाही गेलो तर. पण आदित्य तर खूप घाबरलेला आहे आणि असं होत असताना मला आदित्यची साथ द्यायलाच हवी. तर इकडे आदित्य विचारतो, काय झालं पप्पा, तुम्हाला यायला नाही का जमणार, तुम्ही का बोलत नाही आहात. तर सागर बोलतो, नाही बाळा तू काळजी करू नकोस, मी येईन. सागरचं हे बोलणं ऐकून आदित्य खूप खुश होतो. आदित्यसोबत बोलून झाल्यानंतर सागर हा रूममध्येच येत असतो. तर त्याचवेळी तो मुक्ता आणि सईचं बोलणं ऐकत असतो. तर मुक्ता ही सईला म्हणते, बापरे तुझ्या तर सगळं मनासारखंच झालं आहे, पण तू अशी उदास का आहेस. तर सई ही मुक्ताला बोलते, मुक्ताई मला वाटलं नव्हतं की पप्पा आपल्यासोबत येईल. तर मुक्ता म्हणते, पण तुला असं का वाटलं बाळा. तर सई बोलते की पप्पा तर कामामध्ये बिझी असतात आणि तू तर आजूमध्ये, म्हणूनच तर मला भीती वाटली होती की तुम्हाला माझ्यासाठी टाईमच नाही मिळणार.
तर मुक्ता ही सईला जवळ घेत म्हणते, अगं बाळा, तुला असं का वाटलं सांग ना. तर सई ही मुक्ताला म्हणते, पहिल्यांदा मम्मा किंवा पप्पा कोणीतरी एकच यायचं, पण तू आल्यापासून मम्मा पप्पा दोघंही यायला लागलेत. मला खरंच खूप भारी वाटतं. तुम्ही दोघंही माझ्या समर कॅम्पला येणार म्हणून मी खूप खुश आहे. सईचं हे बोलणं ऐकून सागर मनाशीच म्हणतो, प्रत्येक वेळी माझ्या आनंदाला नजरच का लागते. आम्ही येणार म्हणून सई किती खुश आहे. तर इकडे हक्काने पहिल्यांदाच आदित्यने माझ्याकडे वेळ मागितला आहे. मलाही वाटतं की आदित्यला वेळ द्यावा, त्याच्यासोबत टाईम स्पेंड करावं, त्याच्यासोबत रेस लावावी, सगळा विचार येतो. पण आता मी तरी काय करू. आदित्यने तर स्वतःहून विचारलंय. इकडे सई आणि तिकडे आदित्य. मी नक्की कुठे जाऊ. या सगळ्या विचाराने सागरला खूप वाईट वाटत असतं. सागर मनाशीच ठरवतो की आदित्यची ही परिस्थिती पाहता आदित्यला एकट्याला सोडावं असं मला तरी वाटत नाही. पण आता मी सईला काय सांगू आणि मुक्तांना काय समजावू. कुठल्या तोंडाने मुक्तांना सांगू की मला आदित्यसोबत जायचं आहे. तर सागर हा विचार करतच रूममध्ये येतो की मुक्तांना सांगावं तर लागणारच, पण त्या समजून घेतील का मला. तर सागरचा हा विचार चालू असताना मुक्ता ही सागरला विचारते, सागर ओके तर आहे ना सगळं. सागर म्हणतो, हो ओके आहे. मी विचार करत होतो की 1-2 दिवस बाहेर फिरायला जाऊ. तर सागरचं हे बोलणं ऐकून मुक्ता म्हणते, छान, खरंच आयडिया खूप छान आहे. आपल्या सईला तर खूप बरं वाटेल आणि ती तर एक्सायटेडच असते. पण एक काम करूया, आपणच नको जाऊया. जात असताना आपण सर्वच जण जाऊ, म्हणजे स्वातीताईंनाही घेऊन जाऊयात. कारण एवढं सगळं काही घडून गेल्यानंतर स्वातीताईंनाही चेंजची गरज आहे ना. त्यांनाही बाहेर पडल्यावर जरा बरं वाटेल आणि त्यांच्याही डोक्यातून थोडाफार विचार निघून जाईल. म्हणून आपण सगळ्यांनीच केलेलं बरं. सागर मात्र काहीच बोलत नसतो. तर मुक्ताही सागरला म्हणते, आपण एक कामच करूया ना, छोटीशी जी बस असते ना तीच बुक करूया. म्हणजे माझं लहानपणापासूनचं स्वप्न असायचं की सगळी फॅमिली मिळून फिरायला जायचं. पण आम्ही फक्त 4 जणं. तर कसं जाणार. पण आता तर खूप मजा येणार ना, कारण आता आपण खूप जणं आहोत. मी लकी आणि कोमललाही विचारते आणि त्यांचं जर काही प्लॅन असेल ना तर मी त्यांना बोलते की ते तुमचा प्लॅन कॅन्सल करा आणि आपण सर्वजण फिरायला जाऊ. त्याचवेळी मुक्ताच्या लक्षात येतं की सहीच्या स्कूलमध्ये समर कॅम्प आहे. मुक्ताही सागरला म्हणते, 1 मिनिट, माझ्या डोक्यातून स्किप कसं झालं. बाप रे, उद्या तर सहीच्या शाळेमध्ये समर कॅम्प आहे. तुम्हीही विसरलात आणि मीही विसरून गेले. आपण एक काम करूया, उद्या नको जाऊया, परवा जाऊ. तर तोपर्यंत उद्याच्या दिवसात मी सँडविच चटणी बनवून ठेवते. तर सागर हा मुक्ताला म्हणतो, मी सावनी आणि आदित्यबरोबर जायचं म्हणतो आहे. त्याचवेळी मुक्ताच्या हाताला सुई टोचते. तर सागर हा मुक्ताजवळ येतो. तर मुक्ताही हातानेच सागरला लांब राहायला सांगते. सागर हा मुक्ताला म्हणतो, मुक्ता सॉरी, पण मला जावं तर लागणारच आहे. प्लीज मला माफ करा, प्लीज समजून घ्या. मुक्ताही सागरला काहीच न बोलता म्हणते, तुमचे कपडे कुठे आहेत ते काढून ठेवा. म्हणजे कसं, मी तुम्हाला बॅग पॅक करून देऊ शकते ना, आणि तसंही तुम्हाला चालत असेल तरच ना. सागर हा मुक्ताकडे पाहू लागतो. मुक्ता मात्र खूप उदास असते. तर मुक्ताही विचारते, कधी जायचं आहे तुम्हाला. तर सागर म्हणतो, उद्याच. तर मुक्ताला हे ऐकून धक्का बसतो. मुक्ताही सागरला म्हणते, पण उद्या तर आपल्याला सईच्या शाळेत जायचं होतं ना. आपण तिघांनी जाणं अपेक्षित आहे आणि यामुळेच तर सई खूप खुश आहे. तर मुक्ताला मात्र खूप वाईट वाटलेलं असतं. सागर म्हणतो, मुक्ता प्लीज समजून घ्या. तर मुक्ताही सागरला म्हणते, हो मी समजूनच घेत आहे, तुम्हाला आणि सईलाही. त्यानंतर मुक्ताही कपड्यांना इस्त्री करत असते. त्यावेळी तिच्या मनात विचार येतो की आदित्यलाही वाटत असेल की बाबा आपल्यासोबत असावेत. मी जसा सईचा विचार करते तसा सावनी ही आदित्यचा विचार करत असेल. 1 मिनिट, मी फोनच करून पाहू का. असं बोलून मुक्ताही आदित्य किंवा सावनीला फोन करण्यासाठी मोबाईल हातात घेते. त्यानंतर ती मनाशीच म्हणते, नाही, फोन करण्यात काहीच अर्थ नाही, कारण माझा सागरवर पूर्ण विश्वास आहे. सागर कधीच चुकीचं वागणार नाहीत. पण मी आता सईची समजूत कशी काढू या विचारानेच मुक्ता घाबरून गेलेली असते. तर दुसरीकडे सागर हा मनाशीच म्हणतो की मी इतका कात्रीत सापडलो आहे ना की काय करू कळतच नाही. एकीकडे सई तर एकीकडे आदित्य. पण सईला जर घेऊन गेलो असतो, पण मुक्ताला घेऊन जाऊ शकत नाही, कारण मुक्ता ही आदित्यला आवडत नाही. आणि त्यात जर सईला मी घेऊन गेलो तर मुक्तांना एकटीला सोडलं तर बरं वाटत नाही, कारण त्यांनाही वाईट वाटणारच ना. मग मी काय करू. पण सध्याच्या या परिस्थितीत आदित्यला एकटं वाटेल असं मी काहीच करू शकत नाही. आदित्य तर खूप घाबरून गेला आहे. पण सईचं काय, सई मला समजून घेईल ना. तर इकडे मुक्ताने सईला हे सगळं सांगण्यासाठी मिहिकाला फोन केलेला असतो. ती बोलते, मिऊ सईजवळ फोन दे ना. तर मिहिका म्हणते, सई तर झोपली आहे, तिला आजीजवळ झोपायचं होतं. तर मुक्ता बोलते, ठीक आहे, मी उद्या तिच्याशी बोलेन. मात्र मुक्ताला खूप टेन्शन आलेलं असतं की सईला कसं समजवायचं. तर सकाळी मुक्ता ही सगळं काही सईला सांगते. तर सई मात्र खूप चिडचिड करू लागते. ती म्हणते, तू तर म्हणाली होतीस ना की समर कॅम्पनंतर आपण फन पेअरला जाऊ, त्यानंतर पिझ्झा खाऊ, एवढं सगळं प्लॅन झालं होतं. मग तुम्ही असं अचानक प्लॅन का बदललं. मला माहिती आहे, आदित्य दादाने पप्पांना बोलवलं म्हणून ते तिकडे जात आहेत.
सई रुसून बसलेली असते आणि अशा या रुसलेल्या सईची समजूत कशी काढावी हे मुक्तालाच कळत नाही. तर पुढील भागामध्ये पाहायला मिळतं मुक्ताच्या आईला चक्कर येते आणि ती चक्कर येऊन पडलेली असते. त्यावेळी मीही काही खूप घाबरून गेलेली असते. त्यानंतर डॉक्टर येतात आणि म्हणतात की त्यांच्या ह्या आजारपणामुळे त्यांना अशा अवस्थेत मध्ये मध्ये चक्कर ह्या येतच राहणार आहेत. हे ऐकताच मुक्ताही घाबरून गेलेली असते. तर मुक्ता खूप रडत असताना मुक्ताची आई म्हणते, अगं का रडतेस तू? तुझ्या आईला काही होणार नाही, तू अजिबात घाबरू नकोस. तर मुक्ता मनाशीच ठरवते की ज्याच्यामुळे माझ्या आईला एवढा त्रास होतो आहे ना, तर त्याला मी सोडणार नाही. ती व्यक्ती मोकाट फिरते आहे, मी आता त्याला शोधून काढणारच. तर इकडे सागरा मनाशीच बोलतो, आधीमुळे ही तुमची अवस्था झाली आहे, प्लीज त्यालाही माफ करा आणि मलाही. आता मुक्ताने ठरवल्याप्रमाणे मुक्ताही गुन्हेगाराला शोधून काढेल का, हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.